आज आपल्याला फ्रॅक्शन्सचे बेसिक टाइप्स शिकून घ्यायचे आहेत, समजून घ्यायचे आहेत. तर फ्रॅक्शन म्हटला तर आपल्या डोळ्यासमोर एक न्यूमरेटर येतो आणि एक डिनॉमिनेटर येत असतो. तर मुलांनो, हे न्यूमरेटर्स डिनॉमिनेटर्स यांच्यात थोडंफार बदल झाला तर आपल्याला फ्रॅक्शनचे टाइप चेंज होताना पाहायला मिळतात आणि बऱ्याच वेळा याच्यातच आपलं कन्फ्युजन होताना पाहायला मिळतं. मग हे झालं नको पाहिजे, या कारणाकरता हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीने लाईक फ्रॅक्शन कुणाला म्हणायचं, अनलाईक फ्रॅक्शन कुणाला म्हणायचं, प्रॉपर फ्रॅक्शन कुणाला म्हणायचं, इम्प्रॉपर फ्रॅक्शन कुणाला म्हणायचं हे समजून सांगणार आहे. तर मुलांनो, आता या फोटोकडे जर का तुम्ही पाहिलं, हा फोटो तुम्हाला तुमच्या स्कूलमध्ये पण पाहायला मिळत असेल असं चित्र, की हा आपला हाऊस ड्रेस आहे किंवा स्पोर्ट ड्रेस आहे. तर हाऊस ड्रेस किंवा स्पोर्ट ड्रेस मध्ये आपण पाहिलं तर सर्व मुलांच्या ज्या पण काही पॅन्ट्स असणार आहेत हे आपल्याला सेम कलरच्या पाहायला मिळतात, पण मात्र टी शर्ट जे असतात हे अकॉर्डिंग टू द टाइप ऑफ हाऊस यांचा कलर आपल्याला वेगवेगळा पाहायला मिळतो. ठीक आहे. अगदी त्याचप्रमाणे जर का एखादा असा कुठला फ्रॅक्शन असेल, म्हणजे जे पण काही नंबर ऑफ फ्रॅक्शन्स आपल्याला पाहायला मिळतात, त्या फ्रॅक्शन्स मध्ये आपल्याला डिनॉमिनेटर जर का सेम असेल आणि न्यूमरेटर जर का चेंज होत असतील तर अशा फ्रॅक्शन्सला आपण लाईक फ्रॅक्शन म्हणतो. आता या ठिकाणी जर का आपण पाहिलं तर टी शर्टला आपण म्हणणार आहोत मुलांनो न्यूमरेटर. टी शर्टला आपण काय म्हणू? न्यूमरेटर. आणि ज्या पण काही पॅन्ट्स आहेत या पॅन्ट्सला आपण म्हणणार आहोत डिनॉमिनेटर. ठीक आहे. आता या फोटोमध्ये जर का पाहिलं तर सर्व मुलांच्या पॅन्ट्स कशा आहेत? सेम कलरचे आहेत. पॅन्ट्स म्हणजे काय? पॅन्ट्स म्हणजे डिनॉमिनेटर आणि टी शर्ट्स म्हणजे काय? टी शर्ट्स म्हणजे न्यूमरेटर. तर यांना आपण काय म्हणू? यांना आपण लाईक फ्रॅक्शन म्हणू. ठीक आहे. तर मुलांना लाईक फ्रॅक्शन मध्ये हेच आपल्याला पाहायला मिळतं की ज्या पण फ्रॅक्शन्सचे डिनॉमिनेटर सेम असतील अशा फ्रॅक्शन्सला आपण लाईक फ्रॅक्शन म्हणतो. फॉर एक्झाम्पल 8/10, 7/10, 2/10, 6/10 यांना जर का आपण पाहिलं तर या सर्व फ्रॅक्शन्स मध्ये डिनॉमिनेटर जो आहे तो सेम आहे, पण मात्र न्यूमरेटर बदलत आहेत. जसं या फोटोत पाहू आपण की न्यूमरेटर म्हणजे काय? टी शर्टचा कलर चेंज होतोय, पण मात्र डिनॉमिनेटर सेम आहे. आणि ज्यावेळेस असा प्रकार आपल्याला फ्रॅक्शन्स मध्ये पाहायला मिळतो, ऍट दॅट टाइम वी कॉल सच फ्रॅक्शन्स ऍज लाईक फ्रॅक्शन्स. ठीक आहे. लाईक फ्रॅक्शन्स कळले? डिनॉमिनेटर पॅन्ट सेम, टी शर्टचे कलर चेंज, डिनॉमिनेटर सेम, न्यूमरेटर चेंज, नंबर त्यांची चेंज असतील, दॅट टाइम वी कॉल देम ऍज अ लाईक फ्रॅक्शन. यानंतर याच कन्सेप्ट वरनं, याच फोटोवरनं आपण प्रॉपर फ्रॅक्शन कुणाला म्हणायचं हे आपल्याला समजून घ्यायचंय. ठीक आहे. तर या फोटोकडे परत एकदा पहा मुलांनो. ज्यावेळेस आपण असं पाहतो की एखाद्या मुलाने, एखाद्या व्यक्तीने टी शर्ट आणि पॅन्ट यामध्ये टी शर्ट पेक्षा जर का पॅन्टची लेंथ जास्त असेल त्यावेळेस आपण त्याला काय म्हणतो? अरे यार, तुझा ड्रेसिंग सेन्स खूप प्रॉपर आहे हा, किंवा तू प्रॉपर ड्रेसिंग केलेली आहे असं आपण त्याला म्हणत असतो. इन द सेम मॅनर ज्यावेळेस ज्या पण फ्रॅक्शन मध्ये न्यूमरेटर पेक्षा डिनॉमिनेटर मोठा असेल अशा फ्रॅक्शन्सला आपण प्रॉपर फ्रॅक्शन्स म्हणू. पहा चित्रावरनं तुम्हाला लक्षात येईल, फोटोमध्ये तुम्ही पाहत असाल टी शर्टच्या लेंथ पेक्षा पॅन्टची लेंथ ही जास्त आहे. म्हणजेच काय मुलांनो, ज्यावेळेस डिनॉमिनेटर हा मोठा असेल, जे पण काही फ्रॅक्शन्स आपण पाहतो यांच्यामध्ये जर का डिनॉमिनेटर हा मोठा असेल दॅन दॅट ऑफ द न्यूमरेटर, ऍट दॅट टाइम वी कॉल सच फ्रॅक्शन्स ऍज अ प्रॉपर फ्रॅक्शन. आणि जर ह्या टोटल एकंदरीत सर्व याच्यात जर का आपण या फ्रॅक्शन्सला आयडेंटिफाय करायचं म्हटलं तर याला आपण काय म्हणू? इट इज अ लाईक अँड प्रॉपर फ्रॅक्शन. म्हणजे हा लाईक फ्रॅक्शन पण आहे कारण का डिनॉमिनेटर सेम आहे, आणि प्रॉपर फ्रॅक्शन का आहे तर टी शर्ट पेक्षा पॅन्टची लेंथ जास्त आहे, म्हणजे न्यूमरेटर पेक्षा डिनॉमिनेटर हा मोठा आहे, म्हणून याला आपण लाईक फ्रॅक्शन पण म्हणू आणि प्रॉपर फ्रॅक्शन पण म्हणू. यानंतर मी तुम्हाला अनलाईक फ्रॅक्शन आपण कुणाला म्हणायचं ते आपण या फोटोतनं पाहू शकतो. तर अनलाईक फ्रॅक्शन मध्ये काय असतं मुलांनो, की जे पण काही डिनॉमिनेटर असतील, हे डिनॉमिनेटर वेगवेगळे असतील आणि न्यूमरेटर्स पण आपल्याला वेगवेगळे पाहायला मिळत असतील, अशा वेळेस त्या फ्रॅक्शन्सला आपण अनलाईक फ्रॅक्शन म्हणू. फॉर एक्झाम्पल या फोटोत जर का पाहिलं तर प्रत्येकाचा जो डिनॉमिनेटर आहे, आता डिनॉमिनेटर म्हणजे काय? पॅन्ट्स म्हणू आपण. प्रत्येकाच्या डिनॉमिनेटरचा कलर हा वेगवेगळा आहे आणि टी शर्टचा कलर पण वेगवेगळा आहे. मग अशा वेळेस अशा फ्रॅक्शन्सला आपण अनलाईक फ्रॅक्शन म्हणणार आहोत. फॉर एक्झाम्पल 2/7, 20/60, 8/9,
1/13 हे सर्व जर का फ्रॅक्शन्स आपण पाहिले तर कुणाचाच डिनॉमिनेटर हा सेम नाहीये, या कारणाकरता अशा फ्रॅक्शन्सला आपण अनलाईक फ्रॅक्शन्स म्हणतो. ठीक आहे. आणि यानंतर आपल्याला शेवटची जी काही कन्सेप्ट असणार आहे ती समजून घ्यायची, दॅट इज इम्प्रॉपर फ्रॅक्शन. ठीक आहे. आता प्रॉपर फ्रॅक्शन मध्ये आपण काय पाहिलं मुलांनो, की न्यूमरेटर पेक्षा डिनॉमिनेटर हा मोठा असतो. म्हणजे काय होतं त्या ठिकाणी, की जे पण काही टी शर्ट होते या टी शर्ट पेक्षा पॅन्ट्स मोठ्या होत्या. त्यावेळेस आपण काय म्हटलं त्या मुलांना किंवा त्या फोटोला पाहून काय म्हटलो आपण, अरे काय प्रॉपर ड्रेसिंग सेन्स आहे, बरोबर आहे. म्हणून त्याला आपण प्रॉपर फ्रॅक्शन लक्षात ठेवायचं. आणि आता या फोटोमध्ये जर का तुम्ही पाहिलं तर या ठिकाणी आपल्याला सरळ सरळ दिसतं की जो काही न्यूमरेटर आहे, न्यूमरेटर कोण आहे, कोणाला म्हणू आपण न्यूमरेटर, तर टी शर्टला आपण न्यूमरेटर म्हणू. आणि डिनॉमिनेटर कोण आहे, तर ह्या ज्या काही पॅन्ट्स आहेत मुलांनो या आपल्या डिनॉमिनेटर आहेत. ठीक आहे. आता या फोटोत काय पाहायला मिळते, टी शर्टच्या लेंथ पेक्षा पॅन्टची लेंथ कमी आहे. मग आपण याला काय म्हणू, आजकाल कोणी असं घालून फिरतं का मुलांनो, पाहतात तुम्ही आजूबाजूला असा हाफ पॅन्ट कोणी पाहतात, तुमचे स्वतःचे असतात का नाही, लॉंग पॅन्ट्स असतात. ठीक आहे ना. मग अशा ड्रेसिंग सेन्सला आपण काय म्हणू, इम्प्रॉपर ड्रेसिंग. काय म्हणू आपण याला, इम्प्रॉपर ड्रेसिंग. मग याच्यानं आपल्याला लक्षात ठेवायचं, ज्या पण फ्रॅक्शन मध्ये न्यूमरेटर हा डिनॉमिनेटर पेक्षा मोठा असेल, ज्या पण फ्रॅक्शन मध्ये न्यूमरेटर हा डिनॉमिनेटर पेक्षा मोठा असेल, at that time we call such fractions as a improper fraction. For example, 20/17, 68/35, 8/4 हे जे काही असे फ्रॅक्शन्स असतील की ज्याच्यात न्यूमरेटर मोठा असेल दॅन दॅट ऑफ द डिनॉमिनेटर, at that time we call such fractions as a improper fractions. I hope तुम्हाला ही सगळे प्रकार जे आहेत, लाईक फ्रॅक्शन, अनलाईक फ्रॅक्शन, प्रॉपर फ्रॅक्शन, इम्प्रॉपर फ्रॅक्शन, याबद्दल माहिती मिळाली असेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट बॉक्समध्ये त्या ठिकाणी कमेंट करा आणि त्यासोबत हा व्हिडिओ तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा. थँक्यू सो मच.